बातमी खरात संबंधात खरात प्रकरणामध्ये सहभागी प्रत्येकाची चौकशी होईल। खरातला मदत करणारे हे चौकशीस पात्र आहेत असं तेजस्विनी सातपुते यांनी म्हटलंय। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून त्यांनी ही सर्व माहिती दिली आहे। हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत। या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये। तर पुढील 1.5 महिन्यामध्ये खरात विरोधातील गुन्ह्यांचा तपास पूर्ण करू, एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी हे वक्तव्य केलंय। खरात प्रकरणी अत्यंत गंभीरपणे तपास सुरू आहे आणि पुढील 1.5 महिन्यात खरात विरोधातील गुन्ह्यांचा तपास पूर्ण करू असं तेजस्विनी यांनी म्हटलंय। 40 दिवस अवधी आपल्या हातामध्ये आहे पहिल्या गुन्ह्यासाठी आणि उरलेले जे 7 गुन्हे आहेत ते देखील पुढच्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे 40 दिवसानंतर पुढच्या आठवडाभरात या उरलेल्या सगळ्या गुन्ह्यांचं देखील डेडलाईन जी आहे ती जवळ येते। त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की 40 ते 45 दिवसांमध्ये या 8 गुन्ह्यांचा तपास आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे। तरी या सर्व गुन्ह्यांमध्ये चांगले पुरावे गोळा करून तपास वेळेत पूर्ण करण्याची एसआयटीचे प्रयत्न सुरू आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोठूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, खरं तर ही पत्रकार परिषद पार पडली त्यावेळेस या पत्रकार परिषदेमधून अनेक पुरावे समोर येतील, विस्तृत माहिती दिली जाईल असं वाटलं होतं, मात्र तसं झालं नाहीये। मात्र तरी सुद्धा एसआयटी या प्रकरणामध्ये गंभीर आहे आणि वेगानं तपास सुरू आहे। आत्तापर्यंत अशोक खरातच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे हे झालेले आहेत। अशोक खरातवरती 12 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 12पैकी 8 गुन्हे महिलांवरती अत्याचार आणि लैंगिक शोषणा संदर्भात हे दाखल झालेले आहेत। या सगळ्या या घटनेवरती आज पहिल्यांदाच यात एसआयटीने एक पत्रकार परिषद देत या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली। अशोक खरातचा संपूर्ण तपास करण्यासाठी एका विशेष पथकाची नेमणूक करण्यात आलेली होती। आत्तापर्यंत कुठल्याही पद्धतीची माहिती ज्यात एसआयटीने दिलेली नव्हती, पण आज पहिल्यांदाच ज्यात एसआयटीकडनं एक पत्रकार परिषद घेत ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। अशोक खरातकडे कुठलाही एकूणच दैवी शक्ती नव्हता किंवा तो कुठल्याही पद्धतीचा चमत्कार करत नव्हता, फक्त जे हातचालाकी दाखवून आणि त्याच पद्धतीने महिलांना हे धमकून, त्यांच्या कुटुंबांना धमकून अशोक खरातने महिलांवरती अत्याचार आणि लैंगिक शोषण केलेलं आहे, अशा पद्धतीची माहिती तपासात हे समोर आलेली आहे। अशी माहिती जे ते एकूणच एसआयटीचे चीफ हे तेजस्वी सातपुते यांनी आज माध्यमांसमोर दिलेली आहे। या सगळ्या संदर्भात आतापर्यंत नाशिक आणि नगरमध्ये एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 11 गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि आमच्याकडे म्हणजे जे एसआयटीकडे 9 गुन्हे हे वर्ग झालेले आहेत आणि 9 गुन्ह्यांचा आम्ही तपास करतोय आणि 9 गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे फक्त महिलांवरती लैंगिक शोषण आणि अत्याचारचे आहेत आणि एक जो गुन्हा आहे तो आर्थिक फसवणुकीचा आहे। अशा पद्धतीचे 9 गुन्हे जे एसआयटीकडे आहेत आणि त्या संदर्भात हे जे एसआयटीकडनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाते। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा।